नमस्कार, मी अर्चना कदम. लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण सर्वच भारतीय साजरा करत असतो, कारण हा आपल्यासाठी एक सण म्हणून आपण सर्व भारतीय उत्सवात हा सण साजरा करत असतो. आपला देश हा 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला, पण त्याची लोकशाही राज्यघटना जी आहे ती 26 जानेवारी 1950 मध्ये लागू झाली आणि त्याचमुळे आपण त्या दिवसापासून प्रजासत्ताक दिन हा आपण साजरा करत असतो. प्रजासत्ताक दिन काय आहे, लोकशाही किंवा संविधान नेमकं काय आहे याबद्दल आपण भरपूर माहिती जाणून घेणार आहोत. सखोल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर विनोदजी पवार. यांच्याकडून आपण खूप सारी माहिती घेणार आहोत. डॉक्टर विनोदजी BAMS आहेत, LLB आणि LLM डिग्रीजनी सन्मानित झालेले आहेत आणि बरीचशी माहिती जी आमच्या आणि तुमच्याकडे सुद्धा नसेल अशी सखोल माहिती आज आपण डॉक्टर साहेबांकडून घेणार आहोत. तर वेलकम टू द शो. लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर, खूप महत्त्वाचा प्रश्न असा आहे आमचा की प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहोत, पण त्याचे नेमकं महत्त्व आणि त्याची मूलभूत महत्त्व काय आहे याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. फार प्रदीर्घ अशा संघर्षानंतर आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी जी काही त्याग बलिदान दिलं त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण खऱ्या अर्थानं एक आधुनिक लोकशाही राष्ट्र म्हणून आपली जी वाटचाल कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्यासाठीचे एक फ्रेमवर्क ज्याला आपण म्हणतो आणि कशा पद्धतीनं या देशाला प्रगतिशील बनवायचं यासाठीचा जो काही एक रचना असते त्याला आपण संविधान म्हणतो. आणि 26 जानेवारी 1950ला आपण जी राज्यघटना बनवली त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा दिवस आहे असं मला वाटतं. तर आपण सुरुवात केलेली आहे. भारताचे संविधान याबद्दल भरपूर माहिती आम्हाला हवी आहे. सर, भारताचं संविधान म्हणजे जनसामान्यांना इतकं माहिती नाही त्याबद्दल, तर तुमच्याकडून माहिती आम्हाला घ्यायची आहे की नेमकं भारताचं संविधान आणि त्याचा उपयोग, महत्त्व आपल्या दैनंदिन किंवा लोकशाहीसाठी किती उपयुक्त आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच भारतीय नागरिकांना संविधान म्हणजे नेमकं काय आणि इतर कायदे आणि संविधान याच्यामध्ये काय फरक आहे लक्षात येत नाही. कोणत्याही आधुनिक लोकशाही राष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये कोणत्याही राष्ट्राची 3 अंग असतात: विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका. विधायिकेमध्ये कायदे बनवले जातात, कार्यपालिका कायद्यांची अंमलबजावणी करते आणि न्यायदानाचं काम हे न्यायपालिका करत असते. तर कोणत्याही देशात तुम्ही गेला की हे 3 अंग असतातच. तर त्यांचे पॉवर्स काय, त्यांचे अधिकार काय, त्यांची कर्तव्ये काय, त्यांची मर्यादा काय याबद्दलची महत्वाची आणि मूलभूत माहिती अशा महत्वाच्या ग्रंथामध्ये लिहिलेली असते. त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान असं म्हणतो. आणि संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे, कारण तो कालमानाप्रमाणे बदलणारा दस्तऐवज आहे. त्याचबरोबर त्याला एक विशेष अशा पद्धतीचं कायदेशीर पावित्र्य असतं. म्हणजे देशामध्ये कुठल्याही पद्धतीचा कायदा असा बनवला जाऊ शकत नाही जो संविधानाच्या तरतुदींना कुठेतरी विरोध करेल किंवा त्याच्याशी मेळ खाणार नाही. त्यामुळं आणि संविधान म्हणजे केवळ एक कायद्यांची जंत्री किंवा कायद्यांचं पुस्तक असं नाही आहे, तर तो समाज परिवर्तनाचा सुद्धा एक दस्तऐवज आहे. म्हणजे इट्स अ सोशल डॉक्युमेंट. अशा पद्धतीने संविधानाकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून या देशामध्ये जे काही सामाजिक दोष होते, बाकीचे दोष होते, या सर्वांच्या वरती मात करून आपल्याला पुढे जर जायचं असेल आणि समाज बदलायचा असेल आणि कल्याणकारी राज्य जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर संविधान हे अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर साहेब, मग भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये नेमकी काय आहे? तर संविधानाकडे पाहत असताना फक्त नियमांची जंत्री म्हणून त्याच्याकडे पाहता कामा नये. आपल्याला माहित आहे की आपल्या देशाला पारतंत्र्याचा इतिहास फार मोठा आहे. जवळ 700 वर्ष आपल्यावरती परकीयांचं राज्य होतं. त्यानंतर साधारणपणे 200 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि या सर्व परकीय चोखडातून मुक्त झालं पाहिजे अशा पद्धतीची प्रेरणा जी आमच्या स्वातंत्र्य सेनानींनी बाळगली आणि त्या सर्वसामान्य लोकांनी जी काही स्वातंत्र्याची आस बाळगली
नवीन देशाच्या आशा आणि आकांक्षा ज्या काही बाळगल्या त्याचं प्रतिबिंब म्हणजे संविधान आहे. म्हणजे संविधानाचं प्रत्येक कलम लिहित असताना या देशामध्ये असणाऱ्या स्वातंत्र्याचं चळवळीचा तुम्हाला त्याचे पडसाद त्याच्यामध्ये दिसतात. स्वातंत्र्याची चळवळ सुरू असतानाच या देशामध्ये सामाजिक सुधारणांची फार मोठी चळवळ झालेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या सगळ्या लोकांनी जी काही सामाजिक चळवळीची, सामाजिक परिवर्तनाची चळवळ केली, या सगळ्यांचं तुम्हाला प्रतिबिंब याच्यामध्ये दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अनुच्छेद 17चा विचार केला की अस्पृश्यता नष्ट झाली आहे कायद्यानं, तर त्याचं रूपांतरण सर्व सामाजिक चळवळीमध्ये तुम्हाला दिसतं. समतेचं तत्व ज्या वेळेला संविधानामध्ये अनुच्छेद 14च्या माध्यमातून आहे, तर सर्व सामाजिक चळवळीचं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिबिंब दिसतं. वेगवेगळी स्वातंत्र्य जी काही आपल्या सर्वसामान्य नागरिकांना संविधानानं बहाल केलेली आहे, या सगळ्याचं प्रतिबिंब तुम्हाला या सामाजिक चळवळीमध्ये तुम्हाला दिसतं. महिलांच्यासाठी जे काही तरतुदी दिसतात, या सगळ्याचं तुम्हाला काय आहे की त्याचं प्रतिबिंब तुम्हाला सामाजिक चळवळीमध्ये दिसतं. इतकंच नव्हे तर ह्या जगानं 2 महायुद्ध पाहिलेली होती. प्रचंड मोठ्या हजारो लाखो लोक मृत्यू पावलेली होती आणि जगाची संसद विवेक बुद्धी कुठेतरी त्याला कुठेतरी हादरा बसला होता. आणि 10 डिसेंबर 1948 साली जे काही युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स ज्याला म्हणतो, आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराची सनद जी आहे, म्हणजे संविधान तयार होत असताना या सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जी आहेत याचं प्रतिबिंब तुम्हाला झाले दिसतं. त्याचबरोबर अमेरिकन राज्यघटना झालेली आहे. 1215 साली मॅग्ना कार्टा नावाचा जो एक डॉक्युमेंट इंग्लंडमध्ये तयार झाला, फ्रेंच राज्यक्रांती आहे, अशा सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब तुम्हाला संविधानामध्ये दिसतं. आणि म्हणून हा जो डॉक्युमेंट आहे हे केवळ नियमांची जंत्री नाहीये, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय या सर्व चळवळीचा परिपाक म्हणजे हे संविधान आहे असं मला वाटतंय प्रामुख्याने. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याची राज्यघटना जी आहे ती 26 जानेवारी 1950 साली स्थापन झालेली आहे. तर याच्या मागचा जो एक हिस्टॉरिक जो इम्पॉर्टन्स आहे, सिग्निफिकन्स आहे, यामध्ये बऱ्याच आपल्या भारतीयांची गल्लत होती. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे एकाने केलेलं आहे म्हणून अनुकरण केलं जात आहे, पण त्याबद्दल आपल्यालाच आपल्या अधिकारांची अजिबात माहिती नाहीये. नेमकं काय, स्वतंत्रता दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आपण स्वतंत्र झालो. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, तर प्रजेने, लोकांनी लोकांच्यासाठी स्थापन केलेली ही लोकशाही आहे, हे एवढंच माहिती आहे. पण याही पलीकडे जाऊन काही महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाचे काही कायदे आहेत जे आपल्याला फार उपयुक्त आहेत, तर लोकांना आपल्या हक्काबद्दल खरं म्हणजे माहितीच नाहीये. बरीचशी जनता जी आहे ती या कायद्यांपासून अनभिज्ञ आहे. तर तुम्ही काय म्हणाल, त्यांच्यासाठी तुम्ही काय अजून सोप्या भाषेमध्ये त्यांना या गोष्टी सांगाल? तर सर्वसामान्य लोकांसाठी थोडीशी संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं फार आवश्यक आहे. की स्वातंत्र्याची मागणी करत असताना ब्रिटिशांनी वेळोवेळी जे आहे की अशी मागणी टाकलेली होती, मागणी अशी ठेवलेली होती की आम्ही तुम्हाला जर स्वातंत्र्य जर बहाल केलं तर तुम्ही स्वतःचं नियंत्रण, स्वयंशासन करू शकाल का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि मग काँग्रेसनी ती जबाबदारी स्वीकारली आणि मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली मोतीलाल नेहरू रिपोर्ट आला. तो त्या काळामध्ये असलेल्या संविधानाचंच एक प्रारूप होतं. आणि मग या देशामध्ये इतकी विविधता असल्यामुळं ह्या सगळ्या लोकांना एकत्र करून एक स्वातंत्र्याची मागणी फलद्रूप करण्यासाठी काय होतं की सर्व लोकांना मान्य होईल अशा पद्धतीनं संविधान निर्माण करणं ही एक फार ऐतिहासिक आणि कठीण गोष्ट होती. मग आपण असं बघतो की महायुद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांचं असं हे लक्षात आलं की आपल्याला ह्या देशामध्ये फार काळ राहता येणार नाही आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे त्यांना इथून जाणं भाग आहे असं लक्षात आल्यानंतर कॅबिनेट मिशन प्लॅनच्या माध्यमातून इथं एक समिती आली आणि ह्या देशाचं संविधान कशा पद्धतीनं असायला पाहिजे याबद्दलची चर्चा प्रामुख्यानं त्यावेळेला झालेली दिसते. आणि मग त्या काळामध्ये प्रांतिक जी काही मंडळ होती म्हणजे राज्याच्या लेवलला जी काही सरकार होती ही एतद्देशीय लोकांची सरकार होती
आणि यामध्ये जे आमदार होते त्यांनी संविधान सभेचे सदस्य निवडून दिलेले दिसतात. अशा पद्धतीनं संविधान सभा निर्माण झाली किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली निर्माण झाली. आणि मग त्या संविधान सभेनं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सातत्यानं याच्याबद्दलची चर्चा केलेली दिसते. त्या काळामध्ये पहिलं संविधान जे आहे आधुनिक राष्ट्राचं संविधान 1787 साली अमेरिकेमध्ये तयार झालेलं होतं. त्यावेळेला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे एक कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट BN राव म्हणून होते. जवळजवळ 50 देशांच्या वेगवेगळ्या संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला आणि मग आपल्या स्थितीला आपल्या भारतीय परिप्रेक्षामध्ये काय उपयुक्त आहे, इथल्या लोकांची मानसिकता काय आहे, इथलं कल्चर काय आहे, इथली विविधता काय आहे, या सगळ्यांचा विचार करून संविधान सभेची निर्मिती झालेली दिसते. आणि त्यामध्ये प्रत्येक मुद्द्यावरती सखोल अभ्यास केलेला आहे. वेगवेगळ्या समित्या तयार झालेल्या आहेत. त्यामधली प्रमुख जी काही समिती होती ती होती मसुदा समिती, त्यालाच आपण ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतो. ह्या ड्राफ्टिंग कमिटीची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य 6 लोकांच्या वरती होती आणि त्यांनी अशा पद्धतीने हा एक फार महत्वाचा दस्तऐवज तयार केलेला आहे. त्यामुळं एक लक्षात ठेवायला पाहिजे की भारतीय लोकांना भारतीय संविधानाचं महत्व कळत नाही बऱ्याच वेळेला. पण ग्रॅनव्हिल ऑस्टिन नावाचा एक प्रख्यात कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आहे, त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे, दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया द कॉर्नरस्टोन ऑफ द नेशन. या पुस्तकामध्ये तो असं म्हणतो की 1787 पासून अमेरिकन राज्यघटना तयार झाल्यापासून जर तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या कालावधीचं अवलोकन जर केलं तर भारतीय संविधान निर्मिती हे एक सर्वोच्च राजकीय साहस आहे, अशा पद्धतीनं त्याने हे केलेलं आहे आणि त्याचा गौरव केलेला आहे. आणि आज जवळजवळ 75 वर्ष होत आलेली आहेत आपल्या संविधानाला आणि त्यामुळं हे अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळं काही त्या काळामध्ये काही तत्ववेत्यांनी किंवा कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्सनी असं एक भाकीत केलेलं होतं की हे संविधान फार काही टिकणार नाही. आयवॉर जेनिंग्स नावाचे एक कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट होते, त्यांनी म्हटलं होतं की 17-18 वर्षामध्ये हे संविधानाचं संपून जाईल. तर आज आपण 75 वर्ष झाली तरी हे संविधान दिमाखात वाटचाल करत आहे. त्यामुळं आपण सगळ्या जगाचं जे काय तोंड बंद केलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि आम्ही एक आधुनिक लोकशाही राष्ट्र बनण्यासाठी लायक आहोत हे याच्यामध्ये आम्ही जगाला उद्घोषित केलेलं असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, तुम्ही आता संविधानाबद्दलची सखोल माहिती आम्हाला, पूर्ण हिस्टॉरिक माहिती आम्हाला दिली आहे. पण सर्वसामान्यांना जर संविधान समजून घ्यायचं असेल तर त्याचा सार नेमका काय आहे, कुठल्या अगदी कमी शब्दामध्ये आपल्याला समजून घेता येईल, तर तुम्ही जरा त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. तर कोणत्याही कायद्याचा जर सार समजून घ्यायचा असेल तर त्याचं आपल्याला प्रस्तावना किंवा प्रिॲम्बलकडे आपल्याला पाहावं लागतं. तर भारतीय संविधानाचं प्रिॲम्बल आहे, 63 शब्द आहेत. तर त्यामध्ये जो अर्थ आहे, जे त्याच्यामधली फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, ते फार गहन आहे. अर्नेस्ट बार्कर नावाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यताप्राप्त असे पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत. तर त्यांच्या अत्यंत महत्वाच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे प्रिॲम्बल जे आहे भारताच्या संविधानाचं प्रिॲम्बल हे उद्धृत केलेलं आहे. आणि आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्र बनवण्याचा आणि तेथील प्रत्येक नागरिकास सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा हा जो संकल्प दिसतो. तर यामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही संविधान तयार करत असताना इतिहासामध्ये असलेल्या गोष्टींचं ओझं व्हायचं नाही असं ठरवलं. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही बरेच जे काही दोष होते हे आपण मागे सारलेले आहेत आणि आम्ही फ्युचरकडे पाहत आहोत की आम्हाला आमचं भविष्य कसं असणार आहे. म्हणजे प्रिॲम्बलमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये जो ध्येयवाद सांगितलेला आहे तो प्रत्यक्षामध्ये आता इथं भारतामध्ये अस्तित्वात नाहीये. पण कशा पद्धतीचा देश आम्हाला बनवायचा आहे याबद्दलचा ध्येयवाद आपल्याला त्यामध्ये दिसतो. आणि यामध्ये प्रत्येक शब्द फार महत्वाचा आहे की आम्ही भारताचे लोक. खरं जर आपण जर बघितलं की या देशामध्ये 550च्या आसपास संस्थानिक होते, एका संस्थानाचा दुसऱ्या संस्थानाचा काही संबंध असायचा आणि अशा पद्धतीनं आम्ही भारताचे लोक हे सुद्धा एक वेगळा संकल्प आहे. आणि सार्वभौम म्हणजे आम्ही जगाला डिक्लेअर करत आहोत, जगाला उद्घोषित करत आहोत की आम्ही स्वतंत्र आहोत,
आम्ही स्वतःचं भविष्य निर्धारित केलेलं आहे आणि आम्ही कुठल्याही अन्य बाहेरच्या फोर्सेसनी किंवा शक्तीने नियंत्रित नाही हे आपल्याला सार्वभौम शब्दावरून समजतं. सार्वभौम, समाजवादी याचा अर्थ या देशाची आर्थिक नीती नेमकी काय असणार आहे. म्हणजे भांडवली अर्थनीती एका बाजूला आहे, एका बाजूला साम्यवादी नीती आहे. तर आपण दोन्ही टोकाला न जाता या दोन्हीचे चांगल्या गोष्टी आपण घेतल्या आणि आपण एक मिश्र अशा प्रकारची अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली. त्याचबरोबर पायाभूत सुविधा असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, यामध्ये सरकारनं प्रमुख भूमिका पार पाडावी. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला पण थोडंसं त्याच्यामध्ये प्राधान्य असावं. अशा पद्धतीची मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली, जेणेकरून संपत्तीचं कुठल्याही पद्धतीचं एकीकरण किंवा एकवटीकरण कुठल्याही विशिष्ट वर्गाकडे होऊ नये यासाठी आपण समाजवादी हा शब्द आहे. आपण सुरुवातीला बघितलं असेल की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ज्यानं भारताच्या विकासामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे, हे सुरुवातीच्या काळामध्ये फार प्रभावी होतं आणि देश निर्मितीसाठी यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. हे तुम्हाला समाजवादी हे शब्दावरून कळतं. लोकशाहीमध्ये दोष जरी असले तरी आज तागायत आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्य व्यवस्था पाहिल्या. म्हणजे राजेशाही पाहिली, सरंजामी व्यवस्था पाहिली, त्यानंतर आपण काही ठिकाणी आपण हुकुमशाही पाहिलेली आहे, काही ठिकाणी मिलिटरी दमनकारी व्यवस्था आपण पाहिलेली आहे. आणि ह्या सगळ्या व्यवस्था पाहिल्यानंतर जगाचं एक असं मत बनलेलं आहे की आपण लोकशाही हे आपण स्वीकारलेलं आहे आणि म्हणून हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि माणसांच्या सार्वजनिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारक बदल करणारी व्यवस्था आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता ज्यामध्ये केली जाते ही लोकशाही आहे. त्यानंतर प्रजासत्ताक याचा अर्थ रिपब्लिक आहे. रिपब्लिक याचा अर्थ आमच्या देशाचा प्रथम नागरिक हा वंश परंपरेने येत नाही. तुम्ही जर युकेचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये जो हेड ऑफ द स्टेट असतो हा वंश परंपरेनं राणीच्या घराण्यामध्ये येत असतो. पण आपल्याकडे सर्वसामान्य व्यक्ती काय करतो, देशाचा प्रथम नागरिक बनतो. म्हणून आपण एक रिपब्लिक आहोत आणि सार्वभौम सत्तेचं केंद्र ही जनता आहे. अशा पद्धतीनं ही व्यवस्था आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्षता हा फार महत्वाचा मुद्दा आहे की ह्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात आणि कुठल्याही एका विशिष्ट धर्माकडे झुकणारं जर शासन जर केंद्रामध्ये असेल किंवा कुठल्याही व्यवस्थेमध्ये असेल तर सर्वसामान्य लोकांचं जे काही दमन होण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व धर्म हा तुमचा व्यक्तिगत व्यवहार आहे, त्याच्यामध्ये शासन कुणाला फेवर करणार नाही अशा पद्धतीची धर्मनिरपेक्षतेची व्यवस्था आपण केलेली आहे. आपण जर केरळमध्ये, मी नुकतंच केरळला जाऊन आलो, तर साधारणपणे 500-700 वर्षापासून तिथं इस्लामिक लोक आलेली आहेत, ज्यू लोक त्या ठिकाणी आहेत, ख्रिश्चॅनिटीचा मोठा तिथं प्रभाव दिसतो. तर अशा पद्धतीनं सर्व लोकांना जर एकत्र ठेवायचं असेल तर आपल्याला धर्मनिरपेक्षतेचं तत्व पाळणं फार गरजेचं आहे. हे सुरुवातीच्या संदर्भामध्ये मला महत्वाचं वाटतं. दुसरं म्हणजे सामाजिक न्याय, सामाजिक आर्थिक न्याय हा जो आहे हा सुद्धा न्याय सुद्धा तत्व फार महत्वाचं आहे. कारण आमच्यावरती सातत्यानं या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला दिसतो, परकीय सत्तेंच्याकडून झालेला दिसतो. त्यामुळे न्याय हे सुद्धा तत्व फार महत्वाचं आहे. त्यानंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य पण आम्हाला या संविधानात दिलेले आहे. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा या ठिकाणी फार महत्वाचं आहे. दर्जाची संधीची आणि दर्जाची समानता हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे वेगवेगळे मागासवर्गीय लोकांच्यासाठी जे काही तरतुदी आपल्याला सापडतात ते तुम्हाला याच्यामध्ये त्याचा तुम्हाला मूळ सापडतं. या देशामध्ये माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम ह्या संविधानानं केलेलं आहे. म्हणून व्यक्तीला प्रतिष्ठा देणं आणि व्यक्तीसाठी सर्व यंत्रणा उभं करणं, म्हणून शब्दरचना करत असताना व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता आणि अखंडता याचे आश्वासन देणारी बंधुता हा शब्द महत्वाचा आहे. जगातल्या इतर कुठल्याही संविधानामध्ये बंधुता हा शब्द आढळत नाही आणि भारतामध्ये जातीपाती, पोट जाती, विविध धर्म असल्यामुळं बंधुतेची खूप जास्त आवश्यकता आपल्या देशाला आहे याची जाणीव संविधान निर्मात्यांना होती आणि त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक बंधुता हा शब्द त्या ठिकाणी घातलेला आहे. आणि आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही राज्यघटना स्वीकारली.
26 जानेवारी आपण का घेतलं तर काँग्रेसचं 1930 साली झालेलं लाहोरचं जे काही सेशन होतं त्या लाहोरच्या सेशनमध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी केलेली होती. म्हणून स्वातंत्र्य जरी आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला मिळालं असलं तरी संविधानाची अंमलबजावणी करण्याचा जो दिवस आहे तो आपण 26 जानेवारी घेतलेला आहे, हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. हे मला महत्वाचं वाटतं. डॉक्टर साहेब, तर आता संविधानाचे मूलभूत ज्या काही गरजा आहेत सर्वसामान्यांच्या करिता काय राईट्स असतील किंवा काय अधिकार आहेत याबद्दल थोडी माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे. आपल्या संविधानाचा जर विचार केला तर 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट वरती साधारणपणे याचा प्रशासकीय आराखडा बेतलेला आहे असं म्हणायला पाहिजे. मग 1935चा इंग्रजांनी केलेला कायदा होता ते त्या काळातलं संविधान होतं. मग आपण पण संविधान बनवलं. मग याच्यामध्ये नेमका फरक काय तर एखाद्या इथल्या सर्वसामान्य लोकांच्या वरती शासन आणि दमन करण्यासाठी तो कायदा होता. पण इथं सर्वसामान्य लोकांना एम्पॉवर करणं किंवा त्याला शक्तिमान बनवणं त्याला बळ देण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे. त्यासाठी मी निर्देश करू इच्छितो मूलभूत अधिकारांच्यावरती जे 12 पासून सुरू होतात, अनुच्छेद 12 पासून सुरू होतात. तर अनुच्छेद 12 राज्य म्हणजे काय हे सांगतं. अनुच्छेद 13 असं म्हणतं, म्हणजे आर्टिकल 13 असं म्हणतं की ह्या देशामध्ये कुठलाही कायदा जो आहे 1950 पूर्वी अस्तित्वात असलेले कोणतेही कायदे जर तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत अधिकारावरती जर हनन करत असतील किंवा त्याच्यावरती बाधा आणत असतील तर ते रद्दबादल आहेत. अशा पद्धतीनं फार महत्वाचं अनुच्छेद 13 आहे असं मला वाटतं. अनुच्छेद 14 हे समानतेचं तत्व आहे आणि समानतेचं तत्व हे करत असताना त्याचं पालन करत असताना कायद्यासमोर सर्वजण समान आहेत आणि सर्व लोकांना कायद्यांचं समान पद्धतीनं संरक्षण आहे असं कलम 14 म्हणतं. 15च्या माध्यमातून धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या माध्यमातून राज्य कुणाशीही भेदभाव करणार नाही असं अनुच्छेदाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि 15(4)च्या माध्यमातून मागासवर्गीय लोकांच्यासाठी विशेष तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. 15(3)च्या माध्यमातून महिला आणि बालकांसाठी जर राज्यानं काही विशेष तरतुदी केल्या तर त्याच्यामुळं या कलमाला बाधा येणार नाही असं त्याच्यामध्ये दिसतं. अनुच्छेद 16 म्हणजे या देशाचा जर मी नागरिक असेल तर या देशाच्या सरकारी सेवांच्या मध्ये जाण्याचा अधिकार मला आहे, हे अनुच्छेद 16 म्हणतं. अनुच्छेद 17च्या माध्यमातून अस्पृश्यता याचं पालन कुठल्याही स्वरूपामध्ये जर कुणी करत असेल तर तो दंडनीय अपराध आहे अशा पद्धतीने कलम 17 म्हणतं. 18 असं म्हणतं की पूर्वीच्या काळामध्ये जे काही पदव्या दिल्या जायच्या, सर, राव बहादूर, दिवाण बहादूर अशा पद्धतीने ज्या पदव्या दिल्या जायच्या ह्या पदव्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे कुणी मोठा असा लहान असा तुम्ही एका पातळीवरती आलेला आहात, हा त्या पदव्या नष्ट करण्यामागचा हेतू आहे. 19च्या माध्यमातून तुम्हाला बोलण्याचा अधिकार, अभिव्यक्त होण्याचा अधिकार, राहण्याचा अधिकार, तुमच्या आवडीचा व्यवसाय करण्याचा अधिकार, हे सगळे तुम्हाला ज्याला वेगवेगळे तुम्हाला राईट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. 20च्या माध्यमातून जे काही कायद्यांचे अधिकार त्याच्यामध्ये येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनुच्छेद 21 हे फार महत्वाचं आहे की कोणत्याही व्यक्तीचं जीवित आणि स्वातंत्र्य जर हरण करायचं असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय ते करता येणार नाही असं अनुच्छेद 21 हे फार महत्वाचं आहे. 21 खूप छोटं कलम आहे पण या एका छोट्या कलमाचं इतकं वाईड इंटरप्रिटेशन किंवा व्यापक स्वरूपामध्ये अर्थ लावण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. जे सुप्रीम कोर्ट हे संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे आणि त्याचा अर्थ लावण्याची जबाबदारी, ज्याला फायनल इंटरप्रेटर म्हणतो, ही जबाबदारी त्याच्यावरती आहे. त्यानंतर 25च्या माध्यमातून तुम्हाला असं दिसतं की धर्माचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं. अनुच्छेद 29-30च्या माध्यमातून या देशामध्ये जे अल्पसंख्याक लोक आहेत, जे भाषिक अल्पसंख्याक असतील किंवा धार्मिक अल्पसंख्याक लोक असतील, त्यांचं स्वतंत्र जे काही कल्चर आहे, ज्याला संस्कृती आहे, त्याचं जतन करण्याचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून मिळतो. कलम 30च्या माध्यमातून त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार मिळतो. गांधीजींचं वाक्य मला फार महत्वाचं वाटतं
की कोणत्याही देशानं एक जर दावा केला असेल की आम्ही आधुनिक राष्ट्र आहोत, तर तो दावा कुठल्या प्रमाणावरती सिद्ध करायचा, तर तुम्ही तुमच्या देशामध्ये असणाऱ्या अल्पसंख्याक लोकांशी कसा व्यवहार करता, त्यांच्याशी भेदभाव करता की त्यांना समानतेने वागवता, याच्यावरती तुमचा जो दावा आहे की आम्ही एक आधुनिक लोकशाही राष्ट्र आहोत, हा दावा अवलंबून असतो. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अनुच्छेद 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेला विचारण्यात आलं की या संविधानातलं सर्वात महत्वाचं कलम कोणतं, तर ते अनुच्छेद 32 कडे निर्देश करतात की तुमच्या इथल्या सर्वसामान्य माणसांच्या मूलभूत अधिकारावरती जर राज्य सरकारनं गदा आणली, त्याचं हनन केलं, त्याच्यावरती काही अतिक्रमण केलं, तर डायरेक्टली तुम्हाला सरळ सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार अनुच्छेद 32च्या माध्यमातून मिळतो आणि 226च्या माध्यमातून हायकोर्टमध्ये जाण्याचा तुम्हाला अधिकार आहे. म्हणजे मूलभूत अधिकार इतके महत्वाचे आहेत की त्याचं राज्याच्या माध्यमातून जर हनन जर झालं तर डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा तुम्हाला अधिकार आहे. हे कलम 32 या ठिकाणी फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं मूलभूत अधिकार हे फार महत्वाचे आहेत आणि त्याची जाणीव जागृती होणं फार मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे की बऱ्याच लोकांना आपल्याला अधिकार काय आहेत हेच माहीत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे या देशामध्ये असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर, की मूलभूत गरजा सगळ्यांना माहिती आहे पण मूलभूत अधिकारच आपल्याला माहिती नाही आहे. आणि त्याचमुळे आज डॉक्टर साहेबांच्याकडून आपण खरंच खूप महत्वाचे मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून 2 प्रश्न आहेत सर. आता आपण वळतो एक महत्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजेच राज्याची मार्गदर्शक तत्व काय आहे डॉक्टर, आपल्याला जाणून घ्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे की एक लक्षात घ्यायला पाहिजे की एक काळ असा होता की पोलीस स्टेट होतं, म्हणजे राज्याच्या 2च जबाबदाऱ्या होत्या. एक तर कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करणं आणि शत्रूनं जर हल्ला केला तर परतवून लावणं, ही 2च कामं होती. पण आधुनिक जसा काळ पुढे सरकतोय तर त्यामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना आली आणि वेलफेअर स्टेट ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे वेलफेअर स्टेटची संकल्पना किंवा कल्याणकारी राज्याची संकल्पना तुम्हाला मार्गदर्शक तत्वामध्ये मिळते. त्याला तर आपण काय म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज किंवा राज्याची मार्गदर्शक तत्व. हे काय आहे नेमकं, तर जे कोणी सत्तेमध्ये असतील त्यांनी कायदे बनवत असताना किंवा ह्या देशाचा कारभार चालवत असताना या मार्गदर्शक तत्वांना समोर ठेवायचं आणि यामध्ये जी उद्दिष्ट सांगितलेली आहेत या उद्दिष्टांना इफेक्ट देण्यासाठी किंवा त्यांना परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे, असं याचा संकल्प आहे. आता याचं पालन जर राज्यकर्त्यांनी केलं नाही तर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये जाता येत नाही. म्हणजे त्याला आपण नॉन जस्टिसिएबल असं म्हणतो. फंडामेंटल राईट्स जे आहेत हे जस्टिसिएबल आहेत, म्हणजे त्याचं हनन झालं की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. पण राज्याची मार्गदर्शक तत्वाचं अंमलबजावणी राज्यकर्त्यांनी केली नाही तर तुम्हाला कोर्टात जाता येत नाही. मग याचं महत्व काय, तर राज्याची मार्गदर्शक तत्व जी आहेत याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे जर राज्यकर्त्यांनी केली नाही तर 5 वर्षानं होणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला हे लोक तुमच्याकडे मतं मागायला येतील त्यावेळेला सर्वसामान्य लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे की बाबा ही मार्गदर्शक तत्व आहे, याच्यासाठी तुम्ही काही केलंय का, हा प्रश्न विचारला पाहिजे. यातलं महत्वाचं म्हणजे की समाज परिवर्तन करणं हा यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ह्या देशामध्ये असलेले जे काही सामाजिक दोष आहेत हे बदलून आपल्याला एक इगॅलिटेरियन सोसायटी किंवा आदर्श समाज निर्माण करायचा आहे, ज्याच्यामध्ये भेदभाव नसेल, ज्याच्यामध्ये शोषण नसेल, अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचा ध्येय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आहे. तर त्यामध्ये आर्थिक व्यवस्था अशा पद्धतीनं चालवायची आहे की जेणेकरून कुठल्याही एका वर्गाकडे संपत्ती एकवटता कामा नये. हे त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की व्यवस्था चालवत असताना की सर्वसामान्य लोकांना त्यांचं राहणीमान सुधारणं हा त्याच्यामध्ये फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि अनेक त्याच्यामध्ये मुद्दे महत्वाचे आहेत. पण कल्याणकारी राज्य निर्माण करणं जे आहे या संदर्भामध्ये राज्याची मार्गदर्शक तत्व ही जास्त महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये अनुच्छेद 44 जो आहे तो समान नागरी कायद्याबद्दल ते बोलतो, महिलांच्या संदर्भामध्ये बोलतो,
पंचायत राज्याच्या संदर्भामध्ये बोलतो, म्हणजे ज्याला आपण ग्राम स्वराज्याच्या संदर्भामध्ये भूमिका त्याच्यामध्ये आहेत, किंवा गोवंशाचं संवर्धन करणं, असे बरेचसे त्याच्यामध्ये समान कामासाठी समान वेतन आहे आणि असे चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तरतुदी दिसतात. आणि ते सुद्धा मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांना जितक्या त्या गोष्टी समजतील तितक्या प्रमाणामध्ये ते जागृत होतील आणि नागरिक बनण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होईल आणि ते शासनकर्त्या लोकांना जाब विचारू शकतील की कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता आहात का, आणि तो मला वाटतं की महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत आपण संविधानाच्या अधिकाराबद्दल आपण भरपूर जाणून घेतलेलं आहे. तर अधिकाराबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे, तर कर्तव्याबद्दल पण आपण थोडंसं काही जाणून घेऊयात. कारण आपल्याला सर्वसामान्य जनतेला साध्या सोप्या भाषेमध्ये आपलं संविधान समजून घेण्याचं आपण आज समजून सांगण्याचं काम आपण खूप सुंदररित्या केलेलं आहे. तर कर्तव्य नेमकी काय आपल्या संविधानाची हे मात्र ऐकायचं आहे. आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक नागरिकांना जी काही कर्तव्य आहेत त्याबद्दलचा उल्लेख सापडतो. हे एक वैशिष्ट्य आहे आपल्या संविधानाचं. एक तर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या काही लोकांनी त्याग केला, बलिदान केलं आणि स्वातंत्र्य चळवळच एकूण जी झाली त्याबद्दल मला अभिमान असला पाहिजे, ही एक महत्वाचा कर्तव्य आपल्यावरती दिलेलं आहे. आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आहे, आपले राष्ट्रचिन्ह आहे, त्याबद्दलचा आदर बाळगणं फार गरजेचं आहे. त्यानंतर ज्या ज्या वेळेला देशाला आपल्या सेवेची गरज असेल, म्हणजे मिलिटरी टाईपची असेल किंवा कुठल्याही पद्धतीची असेल, तर त्यामध्ये मी त्या ठिकाणी पुढे जायला पाहिजे, ही पण त्याच्यामध्ये आहे. महत्वाचं या देशामध्ये जी काही अंधश्रद्धा वगैरे आहे या सगळ्याच्या संदर्भात जर विचार केला तर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणं हे सुद्धा फार महत्वाचं कर्तव्य संविधानानं आपल्यावरती दिलेलं आहे. त्याबरोबर सुधारणावाद जो आहे तो आहे. आणि महिलांच्या संदर्भामध्ये अन्यायकारक किंवा त्यांच्यावरती त्यांचं हनन करणाऱ्या किंवा त्यांना तुच्छता दर्शक अशा ज्या काही चाली, रूढी, परंपरा आहेत याचा त्याग करणं हे आहे. आणि सतत चौकस वृत्ती तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, असं पण कर्तव्य आहे. आज आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग सारखी स्थिती निर्माण झालेली आहे. वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होतात. तर आपल्या देशामध्ये असणारे जे काही सागर असेल, नद्या असतील, नैसर्गिक पाण्याचे स्रोत असतील, पर्यावरण एकंदरच असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं संरक्षण करणं ही पण आपल्यावरती जबाबदारी आहे. त्यानंतर आपल्या मुलांना जे काही शिक्षण देण्याचा जो काही आपलं कर्तव्य आहे, असे वेगवेगळ्या पद्धतीची कर्तव्य त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. आणि म्हणून संविधान केवळ अधिकाराबद्दल बोलत नाही तर कर्तव्याबद्दल पण बोलतं, पण याबद्दल फारशी चर्चा आपल्याला समाज जीवनामध्ये होताना दिसत नाही. बऱ्याच वेळेला आपण अशा काही उथळ पोस्ट आपण इकडे तिकडे फॉरवर्ड करत असतो, पण त्यापेक्षा आपल्या कर्तव्याबद्दलची जाणीव जर आपण सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये जर करून दिली तर त्याचा खऱ्या अर्थानं खराच फायदा होईल असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, आतापर्यंत आपण संविधानाबद्दलचे आपण अधिकार, कर्तव्य या सर्व गोष्टी जाणून घेतल्या अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्याकडे. तर भारताला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झालेली आहेत. आपले संविधान, लोकतंत्र आपण म्हणू, लोकशाही, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 75 वर्षामध्ये आपल्या लोकशाहीने त्याचा कितपत स्वतःसाठी उपयोग करून घेतलेला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस तुम्हाला कितपत पाहायला मिळतात राईट फ्रॉम स्टार्ट आतापर्यंत? तर एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्यासोबतच जवळजवळ 30 राष्ट्र स्वतंत्र झालेली आहेत. आणि त्या सगळ्या राष्ट्रांचं उदाहरण जर तुम्ही घेतलं, आपण आपला शेजारचा जो पाकिस्तान आहे त्याचे उदाहरण घेऊ शकतो की आपल्यासोबतच तो स्वतंत्र झाला, पण आजची परिस्थिती तिथली जर बघितली म्हणजे त्याला आपण एक फेल्ड नेशन अशा पद्धतीनं त्याचे उल्लेख जगभरामध्ये होतो. पण आपण एक महासत्ता होण्याकडे आपण विचार करतोय. आपण एक फार मोठं ग्लोबल म्हणजे सर्वात 5वी एक अर्थव्यवस्था आहे भारताची असं आपण म्हणतोय. ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं की कॉन्स्टिट्यूशनचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे. कारण एक काळ असा होता की आपल्याकडं इतकी म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये होता. सगळ्या बाबतीमध्ये एक शोषण करून ज्याला आपण चोथा चावून टाकल्यासारखं
या देशाची परिस्थिती होती ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण आज आपल्याकडे सगळ्या पद्धतीची जी सुबत्ता दिसते आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे, महिला आज मोठ्या प्रमाणामध्ये किती महत्वाच्या पदावरती आहेत. आज आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. आज आपण बघतो की महिला सुद्धा कॉम्बॅट एअरक्राफ्ट चालवण्याच्या स्थितीमध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला वाटतं कॉन्स्टिट्यूशनचं फार मोठं योगदान आहे. बाकीच्या बऱ्याचशा देशांच्या मध्ये त्यांचं विघटन झालं, धार्मिक उन्माद त्या ठिकाणी वाढला, त्याच्यामध्ये हुकुमशाही आली, काही ठिकाणी लष्करशाही आली, काही ठिकाणी आपल्याला अराजकता निर्माण झाली. पण आपली जी वाटचाल आहे ती या संविधानामुळे आहे असं मला वाटतं. आणि निश्चितच आपण जर या संविधान कितीही चांगलं असलं तर त्याची अंमलबजावणी करणारे लोक प्रामाणिक असायला पाहिजेत. आणि म्हणून संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या लोकांच्या वरती आहे त्या लोकांनी अत्यंत नैतिक पद्धतीने विचार करून या संविधानाच्या प्रत्येक तरतुदीचा अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जर ते त्याच वेळेला करू शकतील ज्या वेळेला सर्वसामान्य लोकांना संविधान समजेल. कारण संविधान हे फक्त लॉ कॉलेजमध्ये शिकवणं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये काम करणाऱ्या जजेसचं किंवा ऍडव्होकेट्सचा डोमेन नाहीये. तर इथल्या कॉमन माणसासाठी ते संविधान आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि आम्ही आमच्यासाठी निर्माण केलेलं आहे, स्वतः परत अर्पण केलेलं आहे, आम्ही अंगीकृत केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही निर्धार करतो की अशा पद्धतीने आम्हाला राष्ट्र निर्माण करायचं आहे. म्हणून इथल्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त संविधान जागृती झाली पाहिजे, संविधानाबद्दल सन्मान निर्माण झाला पाहिजे, संविधानाबद्दलचं संरक्षण करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि संवैधानिक नीतिमत्ता इथल्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी जी म्हणतो त्याचा अभाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ते जितक्या प्रमाणामध्ये होईल तितक्या प्रमाणामध्ये या संविधानाचा गौरव जगानं केलेला आहे. तर खऱ्या अर्थानं त्याची प्रभावी अंमलबजावणी जर झाली तर आणखी आपल्याला पुढे जाता येईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आज आपण अगदी डॉक्टर साहेबांच्या सोबत मुलाखत घेतलेली आहे. आपण संविधानाबद्दल खूप सारी माहिती घेतलेली आहे. तर अगदी थोडक्यात शेवटचे 2 प्रश्न आहेत आणि समाप्तीकडे चाललेलो आहोत. खूप काही अजून जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. तर डॉक्टर साहेब, एकंदरीत संविधानाची वाटचाल कशा प्रकारे चालू आहे याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती जाणून घ्यायची आहे. तर आजची परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या सुरुवात केल्यानंतर आज आपण या स्थितीमध्ये आहोत. तर खऱ्या अर्थानं आपण खूप चांगली प्रगती केलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षणाचा प्रचार असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, मागासवर्गीय लोकांच्या जीवनामध्ये झालेले बदल असतील, वेगवेगळ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत किंवा एकंदरच सर्व राहणीमानामध्ये झालेला बदल असेल, अशी फार चांगली प्रगती आपली झालेली आहे. पण आणखी पुढच्या टप्प्यावरती जर आपल्याला जायचं असेल तर या संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याची प्रामाणिकपणे आणि प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच्यासाठी दुहेरी जबाबदारी असं मला वाटतं की संविधानाच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीमध्ये जे लोक आहेत त्यांनी ते केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी सातत्याने त्यांच्यावरती दबाव निर्माण करणं गरजेचं आहे की आम्हाला बाबा ह्या प्रिएम्बलमध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं आम्हाला सांगून या आमच्या गाडीमध्ये बसवलेल्या संविधानाच्या आणि आम्हाला वाटचाल तिकडं करायची आहे. पण तुम्ही वेगळ्याच अंगानं जर नेत असाल, वेगळ्याच दिशेला जर नेत असाल तर सातत्याने एक माहुताची भूमिका सर्वसामान्य लोकांनी पार पाडणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना संविधानाबद्दलची जागृती निर्माण झाली पाहिजे. ह्याचे जे काही सिग्निफिकन्स आहे, महत्व आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि याच्या माध्यमातूनच तुम्ही अधिक सक्षम आणि प्रगतीच्या पथावर जाणार आहे याची जाणीव निर्माण केली पाहिजे. संवैधानिक नैतिकता निर्माण केली पाहिजे. सार्वजनिक सद्सद विवेकबुद्धी म्हणजे कुणालाही त्रास झाला तर माझ्या हृदयाला किंवा माझ्या काळजाला कुठेतरी ठेच लागली पाहिजे अशा पद्धतीचं एक भावना निर्माण झाली पाहिजे. बंधुभाव वाढीला लागला पाहिजे. कारण या देशाला एकसंध जर ठेवायचं असेल तर ज्या काही छोट्या छोट्या भिंती आहेत, भेदाच्या भिंती आहेत, ह्या नष्ट करून आपल्याला बंधुत्वाचं वाढ करायला पाहिजे. आणि म्हणजे ते आणि आपले अशा पद्धतीने जे काही बायनरी सेट करणं
आणि म्हणजे ते आणि आपण अशा पद्धतीचं परकीयपणाची भावना निर्माण करणं, धर्माबद्दलची तेढ निर्माण करणं, ही जी काही परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, एक प्रकारचं धार्मिक उन्मादाचं वातावरण जे काही निर्माण झालेलं आहे, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फार त्रासदायक राहणार आहे. त्यासाठी आपण हे सगळं त्यागलं पाहिजे. आपण इतिहासामध्ये किती रमणार? आपल्याला जे लोक इतिहासामध्ये रमतात त्यांचं वर्तमान फार भयानक असतं आणि म्हणून आपल्याला सातत्यानं आपलं जे व्हिजन आहे किंवा जी दृष्टी आहे ही भविष्याकडं एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी असायला पाहिजे. आणि त्यासाठी संविधान हे फार महत्वाचं दस्तऐवज आहे असं मला वाटतं आणि लोकांनी ते जास्तीत जास्त समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर साहेब, तुम्ही इतकी छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, पण एक प्रश्न माझ्या मनामध्ये अगदी सुरुवातीपासून आहे की माहिती इतकी छान तुम्ही दिलेली आहे, तर याचं अनुकरण किंवा आपण जनजागृती तुमच्या अभियानातून तुम्ही कसे करत आहात? तर गेल्या सातत्यानं आम्ही संविधान या विषयावरती व्याख्यानं देणं हे आम्ही करत आलो आहोत. साधारणपणे कोविडच्या कालावधीमध्ये भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा, संवर्धन अशा पद्धतीचा एक उपक्रम आम्ही राबवला की भारतीय संविधानाचा सन्मान का केला पाहिजे, त्यानं माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं त्याचं योगदान आहे, सन्मान का केला पाहिजे, संवर्धन का आवश्यक आहे आणि संरक्षण का आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलो, आम्ही वेगवेगळ्या हॉस्टेल्समध्ये गेलो, तिथं आम्ही ग्रुप डिस्कशन्स केले विद्यार्थ्यांशी, त्यांना समूह चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं. काही गेम्स आम्ही त्याच्यामध्ये डिझाईन केलेले होते की संविधान सोप्या भाषेमध्ये खेळांच्या माध्यमातून कसं समजून घेता येईल याबद्दलचे पण आम्ही काही उपक्रम राबवले. पोस्टर प्रदर्शन केलेलं होतं. त्यानंतर सह्यांचं अभियान आम्ही त्या माध्यमातून केलं होतं. आता बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की बऱ्याचशा शासकीय कार्यक्रमांच्या मध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन होतं, ते तांत्रिक पद्धतीने वाचन होतं, पण त्यातल्या प्रत्येक शब्दामध्ये खूप जो गहन अर्थ आहे आणि त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही. तर आम्ही त्या प्रत्येक मुद्द्यावरती युवकांच्या मध्ये जाणीवजागृती निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. नुकतंच आम्ही आता ध्वजारोहण ज्या ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी संविधानाच्या प्रिॲम्बलचं सार्वजनिकरित्या वाचन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ध्येयवाद लोकांना समजला पाहिजे, फक्त तांत्रिक मुद्दे त्याच्यामध्ये घेता कामा नये. अशा पद्धतीचं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनाला खूप सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आणि तशा पद्धतीचा आदेश पण काही काळामध्ये शासनाच्या माध्यमातून येण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही आमच्या व्याख्यान असतील, वर्कशॉप्स असतील, लिखाण असेल, गेम्स असतील, अशा माध्यमातून आणि सर्वसामान्य लोकांशी चर्चा करत असताना त्यांच्याशी एक नॅरेटिव्ह सेट करणं, अशा पद्धतीने आम्ही संविधानाचा प्रचार करत आहोत. जाता जाता सर्वसामान्य लोकांना एक छोटासा किस्सा मला सांगायला खूप आवडेल की अमेरिकन राज्यघटना तयार होत असताना फिलाडेल्फिया शहरामध्ये अमेरिकन राज्यघटना तयार होत होती आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग नव्हता, लक्षात घ्या. पण आपल्या भारतीय संविधान निर्मितीमध्ये साधारणपणे 12 ते 13 महिला होत्या, फार महत्वाच्या महिला त्यामध्ये होत्या. आपण हे यामध्ये सुद्धा मात केलेली अमेरिकेवरती असं म्हणायला हरकत नाही. तर त्या फिलाडेल्फिया शहरामध्ये संविधान निर्माण करत होत असताना एलिझाबेथ पॉवेल नावाची एक महिला होती आणि त्या महिलेला त्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यात आलेलं नव्हतं. आणि बेंजामिन फ्रँकलिन संविधान सभेचं मसुदा तयार करून घरी जात असताना ती महिला त्यांना रस्त्यामध्ये थांबवते आणि विचारते, व्हॉट यू हॅव गिव्हन अस, वेदर द मोनार्की ऑर द रिपब्लिक. म्हणजे तुम्ही संविधान लिहित आहात, संविधानामध्ये तुम्ही कोणत्या व्यवस्थेची रचना केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही राजेशाहीची व्यवस्था केलेली आहे किंवा प्रजासत्ताकाची व्यवस्था केलेली आहे, असा प्रश्न, एक मार्मिक प्रश्न ती बेंजामिन फ्रँकलिनना विचारते. त्यावेळेला बेंजामिन फ्रँकलिन एक खूप महत्वाचं उत्तर देतात. ते असं म्हणतात की वी हॅव गिव्हन यू द रिपब्लिक इफ यू कॅन कीप इट. म्हणजे आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिलेलं आहे, पण ते सांभाळून ठेवण्याची, त्याचं संवर्धन करण्याची, त्याचं जतन करण्याची जबाबदारी आहे ही तुमची आहे. आज नेमका असाच प्रश्न आमच्या समोर आहे की आमच्या स्वातंत्र्य सेनानींनी, आमच्या सामाजिक चळवळीमध्ये असणाऱ्या महापुरुषांनी, आमच्या सर्व लोकांनी, संविधान सभेच्या सदस्यांनी जे एक अत्यंत महत्वाचं दस्तऐवज आम्हाला सुपूर्द केलेलं आहे, तर त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे.
आणि याचं संवर्धन करणं आणि याच्यामध्ये आणखी वाढ करणं आणि कालमानानुसार त्याला अधिक आधुनिक करणं ही जबाबदारी येणाऱ्या नवीन पिढीची आहे, तरुणांची आहे. आणि मला सार्थ विश्वास आहे की या देशातील तरुण आणि तरुणी या संविधानाच्या ध्येयवादाला स्वीकारतील आणि त्याला आणखी पुढं घेऊन जातील आणि ह्या देशाला एक आधुनिक लोकशाही राष्ट्र म्हणून आणि एक महासत्ता सुद्धा ते निर्माण करतील असा मला विश्वास वाटतो. लोकसंदेश न्यूजचा मी खूप आभारी आहे की मला त्यांनी एक संधी दिली, संवाद साधण्याची, प्रदीर्घ मुलाखत घेतली आणि मला एक प्रकारचं माझा हा गौरवच केलेला आहे, ज्यासाठी मी मॅडम आपला खूप आभारी आहे, आपलाही खूप आभारी आहे. आणि असंच येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं आपण या विषयावरती चर्चा आपण करत राहू. खूप खूप धन्यवाद सर, तुमच्याकडून खूप सारी माहिती मिळालेली आहे. आम्ही म्हणजे ॲज अ यूथ म्हणा किंवा सर्वसामान्यांच्या पर्यंत ही थोडक्यात माहिती जी तुम्ही आमच्यापर्यंत पुरवलेली आहे लोकसंदेश न्यूज चॅनलच्या माध्यमातून, तर आपले खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. आणि पुढे सुद्धा आम्हाला तुमच्याकडून भरपूर अजून काही नवनवीन संविधानातल्या काही ज्या हिडन जेम्स आपण ज्यांना म्हणतो त्या सुद्धा तरतुदी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर श्री विनोदजी पवार यांच्यासोबत आपण पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. पण तत्पूर्वी आत्तापुरता तरी लोकसंदेश न्यूज चॅनलकडून मी आपली अँकर अर्चना कदम सध्या तरी निरोप घेते आहे. धन्यवाद सर.